बर, टॉपिक नंबर 1, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ॲप्लिकेशन ऑफ द सायमल्टेनियसली इक्वेशन. आता 1.4 हा आपला ह्याच्यामधून आपल्या अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे, बरोबर आहे काय? 1.4 हा घटक आपला अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे, त्यामुळे आपण 1.5 ॲप्लिकेशन ऑफ द simultaneously equation, application of the simultaneously equation याच्यामध्ये प्रामुख्याने 3 स्टेप करायचे असतात. कोणत्या स्टेप करायचे आहेत? तर नंबर 1, पहिली स्टेप जी करायची आहे त्याच्यामध्ये काय करायचं, फिक्स 2 व्हेरिएबल्स फॉर 2 अननोन क्वांटिटीज which are to be determined. म्हणजे कुठल्या तरी 2 माहित नसणारे घटक आहेत, त्याच्याबद्दल 2 व्हेरिएबल आपल्याला काय करायचे असतात, मानायचे असतात, आणि 2 कंडिशन वरनं 2 लिनियर इक्वेशन तयार होतात. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन फ्रॉम 2 व्हेरिएबल्स बाय युजिंग द कंडिशन बाय गिवन इन द प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला दिलेल्या इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन तयार करायची, अशा पद्धतीनं हे इक्वेशन तयार होतील आणि मग सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करायचे. आता आपण पहिलंच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिले जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, फर्स्ट इक्वेशन जे आहे, या फर्स्ट इक्वेशन मध्ये कोण वाचेल बघा, कोणीतरी अनम्यूट करा. एक्झाम्पल लक्षात घ्या. 2 कंडिशन तुम्हाला दिलेले आहेत. आपल्याला मानताना आपण इक्वेशन फक्त तयार करायचे आहे. सॉल्व्ह तुम्ही नंतर मग कुठल्याही मेथडनं तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्ही काय करायचं या ठिकाणी, फक्त आपण इक्वेशन तयार करणार. पहिलं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन कोण वाचेल, बोला कोणीतरी एकानं. कोण बोलतोय, बोला एकानं. आपला माईक अनम्यूट करा आणि सुरुवात करा. प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर 1. Two numbers differ by 3. The sum of twice of the smaller number and twice the greater number is 19. Find the numbers. हा, तर आपल्याला पहिली कंडिशन दिलेली आहे. पहिल्या कंडिशन मध्ये काय म्हणलेलं आहे, 2 नंबर्स, म्हणजे एक नंबर तुम्हाला x मानावं लागेल आणि दुसरा नंबर y मानावं लागेल. तर आपण पहिला अगोदर त्याचं इक्वेशन तयार करूया. कसं इक्वेशन तयार होईल, तर क्वेश्चन नंबर 1, बोला कोण सांगेल बघा. स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर असे 2 नंबर आहेत. तर याच्यामधलं आपल्याला आता स्मॉलर कुठला घ्यायचा आणि ग्रेटर कुठला घ्यायचा हे तुम्ही चॉईस करू शकता. किंवा पहिलं लेट greater number is किंवा greater number is equal to x and smaller number is equal to y. आता आपल्याला जी पहिली कंडिशन दिलेली आहे त्या पहिल्या कंडिशन वरून आपल्याला फर्स्ट इक्वेशन तयार करायचं आहे. तर फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन
तर या फर्स्ट कंडिशनवरून आपल्याला इक्वेशन कसं मिळेल? कोण सांगेल? बाय फर्स्ट कंडिशन x minus y is equal तर इक्वेशन का कंडिशन काय बघा, टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे दोन नंबरची वजाबाकी, म्हणून काय येणार आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 3. हे इक्वेशन नंबर तुमचं 1 झालं. सेकंड, बाय सेकंड कंडिशन कोण सांगतोय? बाय सेकंड कंडिशन 3x plus 2y is equal to 19. परत सांग. 3x plus 2y is equal to 19. प्लस 2y इज इक्वल टू 19. हे इक्वेशन नंबर 2 झालं आपलं. आता तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल? कोण सांगेल? ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे तर काय करावं लागेल? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावं लागतं. मग इक्वेशन 1 ला 2 हा बोल इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा. हा म्हणजेच 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे 1 ला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय इक्वेशन तयार होईल? इक्वेशन 1 ला 2x minus 2y is equal to 6. 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. हे इक्वेशन नंबर किती येणार तुमचं? 3. हा मग आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप काय येणार? मग मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर Add equation Add 3 equation and 2. three. We ऍड इक्वेशन 2 2 and 3. 2 and 3. त्यामुळे पहिलं इक्वेशन 3x plus 2y is equal to 19. 3x plus 2y is equal to 19 plus 2x minus 2y is equal to 6. plus 2x minus 2y is equal to 6. 6. तर या दोघांची आता काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे. Is equal to 2x minus 2x ला 2x जाणार आणि 5x is equal to 25. 2y ला 2y कॅन्सल होईल अँड 3x प्लस 2x मीन्स येणार 5x इज इक्वल टू 25 मीन्स x इज इक्वल टू X is 5. x is equal to x is equal 25 upon 5. 5. हा म्हणून आन्सर आलं त्याचं X is equal to 5. x is equal to 5. नेक्स्ट स्टेप कोण सांगणार? आता दुसरं कोण बोलतंय? नेक्स्ट स्टेप बोला. नेक्स्ट स्टेप Put x is equal to 5 in equation 3. put x is equal to 5 in equation 3. 3. बर 3. बोल. 2x नाही लहान 2 into
into 5 2 into 5 minus minus 2y is equal to 6. 6. पुढं 10 minus 2y 10 minus 2y is is equal equal to 6. bar पुढं minus Minus 2y minus 2y is equal to पुढं 6 minus 10. 6 minus 10 2y is equal to minus 2y is equal to minus 2y is equal to minus 4. minus 4 bar पुढं y next step Y is equal to hmm. y is equal to बोल पुढं. minus 4 upon minus 2. minus Y is 4 equal to 2. minus 4 upon minus 2 means y is equal to 2. आता काय येणार इथं द ग्रेटर नंबर इज ग्रेटर नंबर किती येणार 5. 5 and smaller number 2. व्हेरी गुड पुढं आता हे पहिलं आपलं इक्वेशन या पद्धतीनं वर्ड प्रॉब्लेम असेल इक्वेशन तयार करायचं एक व्हेरिएबल कॅन्सल करायचा पहिला नंबर येईल दुसरा नंबर येईल आणि त्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व्ह होईल आणि मग आपल्याला जे आन्सर आहे ते आन्सर मिळेल. आता दुसरं आहे बघा ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित आहे. ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेशन तयार करायचं आहे. रेक्टँगल म्हणलेलं आहे. आता रेक्टँगल म्हणलं का अपोजिट साइड काय येतात त्याच्या कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे ह्या समोरच्या ज्या साइड आहेत त्या तुमच्या काय येतील ही साइड आणि ही साइड तुमची काय येणार कॉन्ग्रंट येईल. दुसरी ही जी साइड आहे आणि ही त्याची समोरची साइड ही सुद्धा काय येणार तुमची कॉन्ग्रंट येणार. आणि आपल्याला काय करायचं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द एक्स आणि वाय. एक्स वाय सुद्धा काढायचे आहे आणि फाइंड माय परिमीटर अँड एरिया हे दोन्ही काढायचे. एक्स आणि वाय काढल्याशिवाय म्हणजे लांबी आणि रुंदी निघेल म्हणजे एल आणि बी निघेल त्याच्यावरनं तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर आता पहिली इक्वेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर इथं देताना रेक्टँगल दिलाय आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड काय असतात कॉन्ग्रंट असतात. म्हणून पहिलं काय येईल काय येणार आहे 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस y. याच्यामध्ये आपल्याला अगोदर हे लिहायला लागेल रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर म्हणून काय करावं लागेल अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. म्हणून आता आपण पहिली साइड घेतली 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. आता हे जे 2x हे दोन्ही जे आहेत 2x प्लस वाय हे आपण राईट साइडला घेऊया. सांगा बघूया कोण सांगेल आता राईट साइडला घेतल्यावर काय होईल. हे जे दोन आहेत ते राईट साइडला घेऊया मग इक्वेशन आपलं एक तयार होईल. बोला लेफ्ट साइडला काय राहील कुणीतरी आपला माईक अनम्यूट करा आणि सांगा
8. 8. 8 is equal to 4 4x minus 2x minus 2x minus y minus y minus y 2 वेळा येईल. minus y. हा आता 4x minus 2y minus y minus y. आता ह्या दोघांची पहिल्यांची वजाबाकी होईल, ह्या दोघांची ऍडिशन होईल, कारण दोघांचं समान चिन्ह आहे. म्हणून काय येईल, नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, सांगा. 8 is 8 is equal to 8 is equal to 2x minus 2y. minus 2y. आता याच्यामधून आपण 2 न डिवायडेड करू शकतो, कॉमन काढून अजून संख्या कमी होऊ Common शकते. काढायचं. हा तर काय येईल मग आता नेक्स्ट स्टेप. 8 is equal to 8 is equal to 2 into bracket x minus y. x minus y. आता 2 न डिवायडेड करावं लागेल, म्हणून नेक्स्ट स्टेप 8 upon 2 is equal to x minus y. 8 upon 2 is equal to x minus y. आणि म्हणून इक्वेशन काय तयार होईल आपलं आता, x Minus y is equal to 4. is equal to 4. हे एक इक्वेशन तयार होईल. नेक्स्ट बोला नेक्स्ट. आता जसं हे घेतले होते दोन बाजू, तसे आता ह्या समोरासमोरच्या दोन बाजू काय येणार, x प्लस 4 इज इक्वल टू 2y. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं. तर हे 2y आहे ते लेफ्ट साइडला आणूया, 4 आहे ते राईट साइडला घेऊया आणि मग इक्वेशन तयार होईल. बोला. x minus 2y is equal to minus 4. हा x minus 2y is equal to minus 4. हे एक इक्वेशन तयार झालं. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता काय करायला लागणार आहे बघा, काय करावं लागेल. पहिलं व्हेरिएबल सारखं आहे, लक्षात घ्या. 1 मधून 2 मायनस करा किंवा 2 मधून 1 मायनस करता येऊ शकतं, म्हणजे x ला x जाईल आणि y ची व्हॅल्यू निघेल. 1 मधून 2 मायनस करूया काय बघा. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1, म्हणजे 2 मधून 1 मायनस करूया. किंवा 2 मधून 1 मायनस करता येईल, तसंही का. पण 1 मधून 2 मायनस करूया, म्हणून काय येईल पहिलं इक्वेशन, x मायनस y इज इक्वल टू 4 मायनस x minus 2y is equal to minus 4.
त्या ठिकाणी आपल्याला या दोघांच्या मधलं साईन चेंज करावं लागेल सेकंड मधलं, आणि त्यामुळं या ठिकाणी जे साईन होणार आहे ते पहिल्याला साईन होईल मायनस, हे मायनस होईल, हे मायनस आहे ती प्लस होईल, हे मायनस आहे ते प्लस होईल, आता या ठिकाणी कोण जाणार, कॅन्सल कुठलं व्हेरिएबल होईल, कोण सांगतंय? याच्यामध्ये व्हेरिएबल कोणतं कॅन्सल होईल? वाय व्हेरिएबल होणार का एक्स व्हेरिएबल? एक्स. X. एक्स कॅन्सल झाला आणि त्यामुळं 2y मायनस वाय, y इज इक्वल टू, आता 4 प्लस 4 मीन्स किती येणार? 8. 8. पुढची स्टेप, पुट y इज इक्वल टू 8. इक्वेशन 1 का 2? 1 मध्ये ठेवूया. इन इक्वेशन 1. 1. पुढं बोला काय येईल मग 1 मध्ये ठेवल्या? X minus 8 is equal to 4. 8 minus 8 is equal to 4. पुढं नेक्स्ट स्टेप, X is equal to 4 plus 8. 4 plus 8. पुढं x is equal X is equal to 12. 12. बर, आता आपल्याला ऍक्च्युअली काय काढायचं आहे? परिमीटर काढायचं आहे आणि एरिया काढायचा आहे, बरोबर. आता ही एक्स आणि वाय आली, पण आपली एल ची व्हॅल्यू निघाली नाही. आता ह्याच्या दोघांमध्ये कुठेही किंमत ठेवा, त्या एल निघेल, लेंथ. ह्या दोघांमध्ये कुठेही तुम्ही एकाची व्हॅल्यू कुठल्यामध्ये एकात ठेवा आणि का तुमचा बी निघेल. आलं लक्षात? आता आपण काय करूया, एल इज इक्वल टू एल इज इक्वल टू एल आहे 4x मायनस वाय. हा काय येईल सांगा आता? 4 into 12. 4 into 12. 12 हा minus 8. मायनस 8. पुढं 48 minus 8. 48 minus 8 means L is equal to 40. L is equal to 40 आहे. सेम असंच आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बोला, बी इज इक्वल टू 2y is equal to 2y is equal to 2 into 8. 2 into 8. पुढं is equal to 16. Is equal to 16. is equal to 16. तर आता ह्या ज्या दोन व्हॅल्यू आलेत, ह्या दोन व्हॅल्यूवरून आपल्याला एरिया काढावा लागेल. तर आता आपल्याला एरिया आणि परिमीटर काढायचं आहे. परिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, सांगा फॉर्म्युला. L into bracket L plus B. काय परत 2 into bracket L plus B. 2 into bracket L plus B. हा
पुढं नेक्स्ट स्टेप 2 into bracket 2 into bracket 40 plus 16. 40 plus 60 bracket complete. पुढं 2 2 into 56 2 into 56 is पुढं equal to 112 square units. स्क्वेअर का नुसतं युनिट्स बनले. हा बरोबर. बर आता एरिया कोण सांगतंय दुसरं? एरिया Area of rectangle is equal to L into Of B. rectangle एरिया ऑफ rectangle is equal to L into L into B B is equal to 40 into 16 40 into 60 is equal to 640 square unit. 640 square units. square units. तर या पद्धतीनं हे तुम्हाला जे उदाहरण आहे ती सॉल्व करता येतात. फक्त आपल्याला इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. आता पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं काय आहे बघा. कोण वाचतंय बघा तिसरं उदाहरण? 3 नंबरचं उदाहरण बघा. तिसरं बोला, कोण बोलतंय? 3 नंबरचं उदाहरण. कोणीतरी माईक the sum of father हा बोल. the sum is if we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 90 by their present ages. हा तर क्वेश्चन नंबर 3 चं इक्वेशन आपण तयार करूया. आता ते सॉल्व करायची गरज नाही. तुम्हाला इक्वेशन तयार झाल्यानंतर तुम्ही पुढं सॉल्व करू शकता. म्हणून आपण अगोदर पहिलं लेट क्वेश्चन नंबर 3 लेट. आता इथं दोघे जण आहेत, एक सन आणि फादर, म्हणून द प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू, आता आपण फादरचं जे आहे ते आपण एक्स इयर घेऊया. दुसरं द प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू वाय इयर्स. बघा फर्स्ट कंडिशन कोण सांगतंय बघा. फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन बोला. फर्स्ट कंडिशन प्रमाणे काय आहे? पहिल्या स्टेटमेंट X मध्ये plus 2y is equal to Y is 70. equal to 7 is equal to 7. एक्स प्लस Plus 2y is equal to 70. 70 हे इक्वेशन नंबर तुमचं 1 आलं या पहिल्या कंडिशन वरनं. तर सेकंड कंडिशन बाय पुढं सेकंड कंडिशन
2x plus y is equal to 95. 2x plus y is equal to 90. 2x plus y is equal to 95. 95. हा, आता हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करता येऊ शकतं. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, इक्वल कोइफिशियंट करायचं आणि त्याप्रमाणे हे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं, कारण दोन इक्वेशन तयार झाले. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं चौथं काय आहे? कोण वाचतंय बघा, बोला लवकर. चार नंबरचा. The denominator of a fraction is 4 more than the twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator. If both of the numerator and the denominator are reduced by 6, find the fraction. तर तुम्हाला फ्रॅक्शन दिलाय, त्या फ्रॅक्शन वरनं आपल्याला काय करावं लागणार आहे? न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे आपल्याला काय करावं लागेल? मानावे लागेल. म्हणून क्वेश्चन नंबर 4, let numerator of the fraction is equal to x denominator of the fraction is equal to y. आता फर्स्ट कंडिशन बाय बोला. फर्स्ट कंडिशन ऍक्च्युअली आता आपल्याकडे फ्रॅक्शन जो येणार आहे तो असा येईल, फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. ज्यावेळेला आपला आन्सर येणार आहे ती कसं येणार आहे? एक्स अपॉन वाय. फर्स्ट कंडिशन बघा काय दिले. फर्स्ट कंडिशन प्रमाणे काय येईल? डिनॉमिनेटर जो आहे, आता डिनॉमिनेटर आपला काय म्हणलेला आहे आपण? वाय. म्हणून काय येणार? डिनॉमिनेटर मीन्स वाय इज इक्वल टू 2x प्लस 4. आता हे इक्वेशन मध्ये येताना कसं येणार आहे? 2x लेफ्ट साईडला येईल किंवा y ला इकडे घ्या, 4 ला लेफ्ट साईडला आणता येईल. म्हणून काय येईल? -4 इज इक्वल टू 2x मायनस y. म्हणून आता हे इक्वेशन मध्ये आपण लिहिताना फक्त डावी बाजू आणि उजवी बाजू लिहायची. 2x मायनस y इज इक्वल टू -4. हे इक्वेशन नंबर 1 झालं. बाय सेकंड कंडिशन बोला. मग काय येईल? y -6
इज इक्वल टू 12 इंटू ब्रॅकेट x मायनस 6 ब्रॅकेट कंप्लीट y minus 6 is equal to 12x minus 72 कारण 12 into 6 72. आता y जे आहे ते आपण राईट साईडला घेऊया, 72 जे आहे ते लेफ्ट साईडला घेऊया. त्यानुसार येईल 72 मायनस 6 इज इक्वल टू 12x प्लस minus y म्हणून काय येईल 66 इज इक्वल टू 12x मायनस y म्हणून इक्वेशन काय येईल तुमचं आता 12x मायनस y इज इक्वल टू 6. हे इक्वेशन नंबर तुमचं किती आलं? इक्वेशन नंबर 2. तर या पद्धतीनं हे तुम्हाला उदाहरणं सॉल्व करता येते. हे जे तुम्हाला तयार करून दिलेले आहेत